श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी वैष्णवी पवार. आपलं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बघणार आहोत देवघरामध्ये कलश कसा ठेवावा, कधी ठेवावा, ठेवणे योग्य आहे की अयोग्य. आपण बऱ्याच ठिकाणी असं बघतो देवघरामध्ये कलश ठेवला जातो, त्याला कलश असे म्हणतात, कळस नाही. मग कलश ठेवणे योग्य आहे का? तर शास्त्रामध्ये त्याला मान्यता आहे का? बऱ्याच ठिकाणी देवघरामध्ये कलश ठेवला जातो, तो कुलदेवतेच्या नावाने, तर काही ठिकाणी अनेक लोक ठेवत असतात. म्हणून कलश आपल्या घरामध्ये ठेवला तरी चालेल आणि त्याला शास्त्रामध्ये सुद्धा मान्यता आहे. ज्या माणसांच्या घरासमोर किंवा देवघरासमोर कलश ठेवला असेल, त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट येत नसतात आणि त्या घरावर देवतेचा नेहमी आशीर्वाद असतो. विशेष म्हणजे कुलदेवीचा नेहमी आशीर्वाद असतो. पण आपल्या घरामध्ये पूर्वीपासून परंपरा असेल तर अवश्य कलश ठेवावा. पण काही लोकांच्या घरामध्ये पूर्वीपासून परंपरा नाही, अशा वेळेस नाही ठेवला तरी चालेल. मग कलश ठेवत असताना कसा ठेवावा याबद्दल माहिती आहे का? आता आपण याबद्दल जाणून घेऊया. आपल्या देवघरामध्ये कलश ठेवत असताना शक्यतो मंगळवारी किंवा शुक्रवारी ठेवावे. देवीचा वार ज्या दिवशी असतो त्या दिवशी ठेवावे. तर कलश ठेवत असताना कसा ठेवावा, काय काय सामान लागतं, यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे नारळ, अगरबत्ती, आंब्याचे पाने, कलश लागतो आणि कलशामध्ये पाणी जर नसेल कलशामध्ये तर घरामध्ये संकटे येत असतात. म्हणून कलशामध्ये पाणी, त्यामध्ये 1 सुपारी असावी, 1 रुपये असावा, हळदी, कुंकू, तांदूळ आणि फूल टाकावे. मग देवघरामध्ये कलश जर तुम्ही ठेवत असाल तर कसा ठेवावा? देवघरामध्ये जर कलश ठेवत असाल तर मग आपल्या कुलदेवतेच्या डाव्या बाजूला कलश मांडावा. आधी तांदूळ टाकावे, त्या तांदळावरती कलशाची स्थापना करावी आणि त्या कलशावरती नारळ ठेवावे. फक्त कलशावरती नारळ ठेवत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. त्या नारळाचं तोंड वरती असावं आणि खालचा जो भाग असतो तो तांब्याच्या मध्ये असावा आणि तोंड वरती असावं. या पद्धतीने कलशावरती नारळ ठेवावे. कुलदेवतेच्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना करून कलशाच्या चारी बाजूला गंधाच्या पट्ट्या ओढाव्या आणि त्यानंतर कलशाच्या चारी बाजूला गंधाच्या 5 पट्ट्या ओढाव्या. 5 पट्ट्या का ओढाव्यात? आपण या गंध लावतो. 4 पट्ट्या म्हणजे 4 वेद आणि 5वा पट्टा म्हणजेच वरुण देवता. म्हणूनच 5 पट्ट्या ओढण्याची प्रथा आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. मात्र नारळाला एखादा दोरा अवश्य बांधावा, कलशाला सुद्धा एखादा दोरा अवश्य बांधावा. काही ठिकाणी स्वास्तिक काढले जाते, स्वास्तिक काढले तरी चालेल. नारळ कलशावरती ठेवताना सोललेलं नसावं. सोललेलं नारळ कधीही कलशावरती ठेवू नये आणि ज्या वेळेला कलशावर नारळ आपण बदलत असतो त्यावेळी अमावस्याला नारळ बदलावं. नवीन नारळ ठेवताच आणि कलशावरती नारळ देवासमोर फोडावं. अशा पद्धतीने देवताच्या समोर आपण नारळ जर फोडलं तर घरामध्ये सुख, संपत्ती, धनधान्य आणि लक्ष्मीचा अखंड वास असतो. म्हणून आपल्या घरामध्ये अवश्य कुलदेवीच्या कलशाची सांगितल्याप्रमाणे पूजा करा आणि बघा आपल्या घरामध्ये कशी बरकत येते. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.